नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या बातमी बातमी या सदरामध्ये आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की इराण अमेरिका हे जे युद्ध पेटलेलं आहे त्याचा शेवट काय होईल असं बऱ्याच जणांचा प्रश्न. मागं आपण एक एपिसोड केला, पण जे लेटेस्ट घटना घडलेल्या आहेत त्या तुमच्या कानावर घालायचं होतं की अमेरिकेला या युद्धातून बाहेर पडायचं. कारण त्यांची बरीच नाचक्की झालेली आहेत. त्यांचे F-15 विमानं पाडलेत, हेलिकॉप्टर पाडले. त्यांना वाटलं होतं 2-3 दिवसामध्ये युद्ध संपून टाकू. इराण काय चिटमुट देश आहे. इराकला जसं आपण हरवलं तसं इराणसुद्धा आपण पण त्यांना आज जवळजवळ 35 दिवस झाले तरी ते जमलेलं नाही. आणि इराण अजूनही माघार घ्यायला तयार नाही. मध्ये त्यांनी एक 10 दिवसाची मुदत दिली. होर्मुझ सामुद्रधुनी मोकळी करा, आम्ही माघार म्हणजे युद्ध थांबवू. इराणने ते ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातच अमेरिकेमध्ये निदर्शन चालू झालेले की हा आमचा अध्यक्ष नाही, हा अध्यक्ष होण्याच्या लायक नाही असे बोर्ड घेऊन लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण जवळजवळ 10 अब्ज डॉलरचा चुराडा झालेला आहे. अनेक सैनिक मारले गेलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट कशी होती की एक अमेरिकेची जी भीती असायची जगभर की अमेरिकनचं सैन्य नको बाबा लढायला, अमेरिकेशी लढायला सहसा कोणी तयार नसायचं. का तर त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचं प्रबळ सैन्यबळ, त्यांच्याकडची अणुबॉम्ब क्षमता, क्षेपणास्त्र, त्याच्यामुळं लोक कोणताही देश अमेरिकेशी पंगा घ्यायला तयार नसायचा. पण इराणने त्यांच्याशी पंगा घेतला आणि त्यांना 35 दिवस खेळून त्यांना जर्जर केलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं, जगभरामध्ये जे अमेरिकेची दहशत होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. म्हणजे आता अमेरिकेला कोणी घाबरत नाही. पूर्वी अमेरिकेने सांगायचं नाटो देशांनी मान हलवायचं. आता नाटो जवळजवळ 35 देश आहेत. संपूर्ण युरोप कंट्रीज आहेत, तुर्की आहे, नाही का. तर हे लोक आता अमेरिकेला तुम्ही पाहिलं असेल की युरोपीय देशांनी डोनाल्ड ट्रम्पला सरळ सांगितलं आम्ही तुमच्यावर येणार नाही. डोनाल्ड ट्रम्पने आवाहन केलं होतं की तुम्ही तुमचं सैन्य पाठवा, त्यांनी सांगितलं आम्ही येणार नाही. समोरची सामुद्रधुनी मोकळी करता येईल ते काय आमचं काम नाही आहे, आमचा काय प्रश्न अडलेला नाही. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पची जी नाचक्की झाली त्याच्यावर अमेरिकेची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाचक्की झालेली आहे. त्याच्यामुळे अमेरिकेला पडलो तरी नाकवर असं करत या युद्धातून माघार घ्यायची आहे. त्यांच्या अनेक ब्युरोक्राट्सनी म्हणजे अनेक जे अधिकारी आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये निषेध करून राजीनामे दिलेले की अमेरिकेचं इराणशी काहीच वाकडेपणा नव्हता. केवळ इस्रायलच्या सांगण्यावरून त्यांनी युद्धात उडी घेतली आणि अमेरिकेचं नुकसान केलं. एक तर अमेरिकेचे पैसे वाया गेले, सैनिक मारले गेले आणि अमेरिकेचं जे क्रेडिट होतं ते संपूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. हा मोठा प्रश्न. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न असा आहे की या युद्धामध्ये अमेरिकेला काय मिळालं, तर अमेरिकेला नाचक्की मिळालेली आहे. फायदा काय झाला, इस्रायलला फायदा काय झाला, तर त्यांनी इराणची बरीचशी ताकद नष्ट केली. युद्ध अमेरिका लढते. आता या घडीला आपण इस्रायलचं नाव कोणी घेत नाही, इराण विरुद्ध अमेरिका असं नाव येतं. आता इराणचं सुद्धा कसं आहे की धार्मिक नेत्यांचं प्राबल्य तिथं आहे, ते सत्ता चालवतात. त्याच्यामुळं व्यवहारवादी जो दृष्टिकोन होतो ते घेत नाही. रशिया युक्रेन युद्धामध्ये जसं युक्रेन 75% देश नास्तनाबूत झाला, खंडहर झालं, म्हणजे सगळ्या इमारती पाडल्या, पाण्याचे ड्रेनेज लाईन बिन सगळं उद्ध्वस्त झालं, तरी तो विनोदी जो झेलेन्स्की त्यांचा अध्यक्ष तो माघार घेत. काय असतं की जनतेच्या हितासाठी काही वेळा राज्यकर्त्यांनी माघार घेणं हे गरजेचं असतं. तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. शिवाजी महाराजांनी अनेक वेळा युद्धातून माघार घेतली. का तर जनतेवर अन्याय होऊ नये. माघार घेणं म्हणजे काय पराभव नसतो, ही पुढच्या आपल्याला तयारी करण्यासाठी वेळ मिळत असतो. त्याच्यामुळे इराणने जर तात्पुरती माघार घेतली असती व ठीक आहे आम्ही युरेनियम बनवणार नाही, अणुबॉम्ब बनवणार नाही, तरी त्यांच्या देशाचं मोठं नुकसान झालं नसतं. पण त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान करून घेतलं आहे. आज इराणला सावरायला
10-15 वर्ष पुन्हा लागू शकतात. त्यांच्या इमारती प्रचंड निष्प्रचिराक झाल्या आहेत. अण्वस्त्र बनवण्याचं त्यांचं जे ध्येय आहे ते पूर्ण होणार नाही. पण जे साधे क्षेपणास्त्र बनवणं, बंदुका बनवण्याचे कारखाने सुद्धा इस्रायलने नेस्तनाबूत केले. त्याच्यामुळे इराणचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण जर पाहिलं की सिंदूर, ऑपरेशन सिंदूर म्हणून जो भाग आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला, की सगळ्यांनी तक्रार केली तुम्ही युद्ध का थांबवलं. अनेकांनी त्यांना डोस पाजले, भित्रट आहे, घाबरट आहे, POK ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पण मोदींना जे बरोबर होते की आपण जर युद्ध लांबवलं तर हे युद्धच्या मध्ये भारत पाकिस्तान युद्ध राहणार नाही. हे पाकिस्तानचे जे मैत्री आहेत, चीन, अमेरिका, हे युद्धामध्ये इनडायरेक्ट पाकिस्तानला मदत करतील आणि आपलं युद्ध मोठ्या प्रमाणात लांबेल. आणि भारताला सध्या जी त्याची प्रगती चालू आहे त्या प्रगतीत अडथळा यावा, भारताची प्रगती थांबावी, ही तर चीन अमेरिकेची इच्छा आहे. त्याच्यामुळे त्याने बरोबर 3 दिवसात युद्ध थांबलं. लोक काय म्हणतील असं नाही. देशहित हे सगळ्यात महत्त्वाचं, जनतेचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं. ही जी भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली ती भूमिका इराणच्या लोकांना घेता आली नाही, अमेरिकेला घेता आली नाही. त्याच्यामुळे इराण आणि अमेरिका दोघांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पैशाची बर्बादी झालेली आहे. आता हे युद्ध थांबणार कधी याला काही सरकार, दोघांचा इगो जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे. अमेरिकेला जर माघार घेतली तर अमेरिकेमध्ये जे ऑक्टोबरमध्ये त्यांच्याकडच्या लोकसभेचे आपण म्हणतो तशा इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे हरतील. आत्ताच जनमत त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्पला माघार घेताना ती जिंकला तर ते जाहीर करतात आम्ही जिंकलो, इराणला नेस्तनाबूत केलं, आणि दुसऱ्या दिवशी इराण त्यांचे विमानं पाडतो. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त जगात खोटं बोलणारा, जगात सगळ्यात जास्त अरेरावी करणारा, सगळ्यात वाईट अध्यक्ष कोणतं, डोनाल्ड ट्रम्प, असं जगभरातल्या लोकांचं मत झालेलं आहे. ही जाणीव डोनाल्ड ट्रम्पला पण आहे की आपल्या विरोधामध्ये जगभरामध्ये मत आहे. त्याच्यामुळे त्यांना माघार कशी घ्यावी हे सुचत नाही. म्हणून त्यांनी मध्ये पाकिस्तानला सांगितलं, पण इराणने पाकिस्तानला धुडकावून राहिलं, तुम्ही दलाल आहेत, तुमची सल्ल्याची आम्हाला गरज नाही. भारत आमचा मित्र आहे, आम्ही भारताचं ऐकू, म्हणजे भारताने जर मध्यस्थी केली तर ऐकायला तयार. पण भारताला अमेरिकेने विनंती केलेली नाही आहे की तुम्ही मध्यस्थी करा, तोपर्यंत मोदी लक्ष घालणार नाही. त्यांनी एकच सांगितलं, युद्ध हा काय पर्याय नाही, शांतता असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध पुन्हा एकदा पेटल्यासारखं वाटू शकतं. पण ॲक्च्युली पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प मुदत देतील, 1 महिन्याची मुदत देतो, 45 दिवसाची मुदत देतो, तुम्ही हे करा ते करा, मग 45 दिवसांत आम्ही, आणि मग 45 दिवस ते माघार घेतील, शांतता होऊ देतील. मध्यस्थामध्ये कोणीतरी मग पुन्हा मुदत वाढवली, म्हणजे आपण जसं सिंदूर, ऑपरेशन सिंदूर थांबवलेलं नाही पण स्थगित केलं, तसं अमेरिका हे युद्ध स्थगित करू शकते. त्याच्या होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती भारतासाठी मोकळी झालेली आहे, पण तिथलं वातावरण जे तंग आहे ते अजून शांत झालेलं नाही. ते पूर्णपणे सगळ्याच जगातल्या लोकांना पूर्णपणे मोकळं पूर्वीसारखं होणं गरजेचं आहे. कारण जगभर ही गॅसची टंचाई, पेट्रोलची टंचाई चालू झालेली आहे. हे युद्ध एकट्या अमेरिकेला घातक नाही, तर हे सगळ्या जगाला घातक आहे, हे त्या माणसाच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात अमेरिकेचंच मत झालं असं नाही, जगभर मत झालेलं. परवा चीननी शेवटी नाईलाजाने धमकी दिली की तुम्ही करता ते चुकीचं आहे. मग शेवटी जर डोनाल्ड ट्रम्प नाही थांबले तर रशिया चीन युद्धामध्ये उतरतील आणि मग जागतिक तिसरं महायुद्ध पेटायला वेळ लागणार. कारण तुम्ही किती दिवस, चीन हा संपूर्णपणे त्या होर्मुझच्या सामुद्रातून येणाऱ्या पेट्रोलवर अवलंबून आहे, तर किती दिवस सहन करेल. शेवटी काहीतरी ॲक्शन, जेव्हा माणसाच्या जीवावर बेततं तेव्हा काहीतरी ॲक्शन तर घ्यावीच लागते. त्याच्यामुळं हे युद्ध वाढवायचं नाही, माघार पण घ्यायची. याच्यामध्ये भारताची महत्त्वाची भूमिका आता पुढे यायला लागेल. इराणने भारताला विनंती केलेली आहे, अमेरिका पण इनडायरेक्ट सुचवतो, पण स्वतः डोनाल्ड ट्रम्प मोदींना हात जोडत नाही आहेत की तुम्ही मध्यस्थी करा, युद्ध थांबवा,
तोपर्यंत मोदी हालचाल करणार नाहीत. ती केली की भारत मध्यस्थी करेल आणि इराण त्यांचं ऐकेल. तर आज त्या सगळ्या ज्या चाव्या आहेत ह्या भारताकडे हळूहळू सरकायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे भारत जो निर्णय घेईल त्याच्यावर ते युद्ध थांबवण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपण आज इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? युद्ध थांबेल? कोण त्याच्यामध्ये दोषी आहे? हे तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा. रामकृष्ण.